महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी 13/5/2024 रोजी पंतनगर पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणात आशिया खंडातील 1 नंबरचं असलेलं होर्डिंग कोसळलं आणि साधारणतः 16 ते 18 निष्पाप लोकांचा या ठिकाणी बळी गेला। त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून त्या ठिकाणचे होर्डिंग तात्काळ हटवावेत असे आदेश देण्यात आले। मात्र सातारा हा अपवाद राहिला आहे काय, असा सातारा जिल्हावासियांच्या वतीनं आम्हाला प्रश्न पडतो। सातारा ही मराठ्यांची राजधानी मानली जाते। बाबासाहेबांची ही कर्मभूमी आहे। महात्मा फुलेंचं या ठिकाणी जन्म झालेला आहे कडगुणला। मात्र येथील फ्लेक्स बोर्ड काढण्यामध्ये प्रशासन तसेच स्थानिक नगरपालिका प्रशासनाला गांभीर्य का नाही, बळी पडण्याची अजून वाट बघत आहेत का, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या देण्यात आलेल्या आदेशाची कचऱ्याची टोपली दाखवली का त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात। स्थानिक नगरपालिका प्रशासन जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिकांनी जे धोकादायक फ्लेक्स बोर्ड आहेत ते तात्काळ उतरून घेण्यात यावे व ते गॅसच्या सहाय्याने कटिंग करून ठेवण्यात यावे, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। खरं तर या ठिकाणी मी गेले अनेक वर्षापासून सातारा शहरात राहत असताना मात्र गेल्या 8 दिवसापूर्वी मुंबईमध्ये होर्डिंगच्या बाबतीत फार मोठी दुर्घटना झालेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये 8 ते 9 लोक बळी गेलेले आहेत आणि या अनुषंगाने पुन्हा हायवे या ठिकाणी सुद्धा होर्डिंग पडलेले आहेत आणि ते प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण पाहतोय। आणि या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी आदेश दिलेले आहेत की सातारा शहरालगत काय असणारे होर्डिंग काढून टाका आणि त्याच्यावरती कारवाई करा। मात्र आज आपण पाहतोय सातारा शहरामध्ये 50% होर्डिंग तसेच आहेत आणि ते आम्ही पाहतोय रोज आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पावसाळ्याच्या आत हे होर्डिंग कट करून भंगारच्या दुकानात टाकावेत, भंगारमध्ये द्यावेत। त्याचबरोबर नगरपालिकेने जी काही कमानी उभा केलेल्या आहेत त्या कमानीसुद्धा त्याचे अँगल गजलेले आहेत आणि त्यासुद्धा कदाचित पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी याची स्वतः पाहणी करून हे होर्डिंग्स तात्काळ हटवावेत। जनतेत होर्डिंगच्या बाबतीत असलेली भीती ही फार लोकांच्यामध्ये होर्डिंग बघितलं की त्या होर्डिंगकडे बघत बसत आहेत। मात्र हे होर्डिंग तात्काळ हटवावेत। आज काही ठिकाणचे होर्डिंग काढलेले दिसत आहेत, मात्र जे काय जास्त नगरपालिकेला फायदा देत आहेत त्यांचे होर्डिंग लावलेले आहेत तेही होर्डिंग तात्काळ काढावेत अशी मी दलित महासंघाच्या वतीने मागणी करतोय। जर काही काढले नाहीत तर नगरपालिकेसमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा मी या ठिकाणी देतो।